नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय ब्लॉग. घरात बसून आला होता कंटाळा. पोरांना म्हटलं चला आंब्याला जाऊया. आंब्याला म्हटलं पोरं कोण घरात थांबणार नाही. सर्वी होती जेवढी घेतलेली पोरांना आणि वरती आलेला आंब्याला अर्धी पोरं वरती आंब्या उचललेत, अर्धी खाली जमावत आहेत. शुभम माने पोरांना पण लागली जन्माची भूक. हा पोटात कावलं वराट. मग काय कैऱ्या म्हणजे काय, किती पण असू दे आंबट, आणि चिकारी असू दे, कसं मग खाणार आंबा कोकणी माणसं. तर तुम्हाला आंबा दाखवतो आता. आंब्यावर काय असं इथून जवळून दाखवतो आंबा, इथून काय पानं दिसतात नुसती. तर तुम्हाला जवळून आंबा दाखवतो. कोकणातला आमचा आंबा बघा, कोकणातला आंबा बघा. कधी नाही भेटल्यासारखा खातोय, कधी नाही भेटल्यासारखा बघा. 2 दातांनी सोलायची, सुरीची पण काही गरज नाही बघा. 2 दातांनी सोलतोय आंबा बघा. तुम्ही पण ट्राय करा एकदा. मग काय घेतलेला तिखट मीठ आंबा जो खायला सुरुवात केलेला आंबा जो खातावा आहे. चिकारी लागला तरी खाताव बघा. चिकारी आंबा तरी पण खाताव आहे बघा. तिखट म्हणजे एवढं जन्माचं तिखट आणि मीठ जन्माचं बघा. आंबा बघा. राची बायको कुठं असतोय? इकडे इकडे मग काय गेलेला झाले आंबा खाऊन आमचा. त्याच्यानंतर आम्ही जरा आमची इथली जरा मोरी खोलतायत, तिथे जायचा विचार करतोय. उद्या म्हटली चला मोरी बघून येऊया. चला मग मोरीला बघा. खातात बा कशी ती पोरं. आंबा पहिल्यांदाच आंबा खातायत. यंदाचा आंबा बघा कसा खातोय. मग काय झाला आंबा खाऊन. चला आमची मोरी पण दाखवतो तुम्हाला. मोरी बघायला जातोय आम्ही. मग काय चाललेलं आंबं होतं तेवढं अर्ध पोरांनी खाल्ली. तुम्ही म्हणत असाल एवढेच आंबा नाहीत, भरपूर आंबा लागले, अजून पिकलेत नाही आंबं. त्याच्यामुळे कैऱ्या थोड्याशा काढलेल्या. मग काय पोरं आमची म्हणजे सर्व भंडाराला जेवढी आली होती तेवढी राहिले तरी ती पोरं. मग काय एवढीच पोरं मी आता वाढीत. काय झालं जरासा ब्लॉग बीट बनवलेला, व्हिडिओ बनवलेला, जराशा फोटो मस्त काढलेले. आंबा काढून घेतलेले. आता जाणार